नमस्ते. तर पहा पवित्र पोर्टलला नोंदणी करत असताना टी-ई-टी आणि सी-टेटची माहिती आपण भरतो. त्यावेळेस पहा बऱ्याच महिला असतील किंवा बरेच जेंट्स असतील त्यांना पहा मिसमॅचचा प्रॉब्लेम येतो. परंतु या ठिकाणी माहिती आपण भरत असताना बरेच जण काय करतात, की टेटचा ॲप्लिकेशन तुम्ही ज्या नावाने केला म्हणजे समजा महिलांच्या बाबतीमध्ये जर पतीच्या नावाने केला असेल, तर ज्यावेळेस तुम्ही टी-ई-टी आणि सी-टेटची माहिती फिलअप करता खाली, तर त्यावेळेस टी-ई-टी आणि सी-टेटच्या सर्टिफिकेटवरती जे नाव आहे ते नाव तिथं खाली टाकायचं असतं. परंतु बाय डिफॉल्ट जे तुमचं वर पतीच्या नावाने तुम्ही फॉर्म फिलअप केला असतो तर तेच नाव खाली येतं आणि तुम्ही आहे तसंच नाव टाकता आणि मार्क वगैरे भरून फक्त फॉर्म सबमिट कर. त्यामुळे पण तुम्हाला तिथं या ठिकाणी ती चुकीची माहिती आहे. कारण लक्षात घ्या की वरती तुम्ही पतीच्या नावाने भरल्यामुळे बाय डिफॉल्ट खाली पतीचं नाव येत असतं. परंतु तुम्हाला तिथं टी-ई-टी आणि सी-टेटच्या सर्टिफिकेटला जे नाव आहे तर ते तुम्हाला खाली मेन्शन करायचं असतं पण मॅन्युअली. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळेस पण मॅन्युअली नाव तिथं फिल करणार त्यावेळेस जर तुम्हाला मिसमॅचचा प्रॉब्लेम आला तरच तुम्ही त्या ठिकाणी रिक्वेस्ट पाठवायची असते. ठीक आहे. आणि जर तुम्ही समजा वर पतीचं नाव आहे म्हणजे टेटचा फॉर्म फिलअप करताना पतीच्या नावाने भरलाय आणि तुम्ही आता माहिती टी-ई-टी आणि सी-टेटची भरत असताना सी-टेटच्या सर्टिफिकेटवरती किंवा टी-ई-टीच्या सर्टिफिकेटला जे नाव आहे ते तुम्ही खाली टाकले, व्यवस्थित टाकले, आहे तसं नाव टाकलं आणि जर तुम्हाला मिसमॅचचा प्रॉब्लेम नाही आला तर याचा अर्थ तुम्हाला काहीही अडचण नाही. तुम्ही फॉर्म सबमिट करायचा, सर्टिफाय करायचा, बिनधास्त राहायचं. परंतु जर नावामध्ये काही थोडाफार फरक असेल, काही प्रॉब्लेम असेल आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला मिसमॅच येत असेल तरच तुम्ही मिसमॅचची रिक्वेस्ट पाठवा, अन्यथा रिक्वेस्ट पाठवण्याची आवश्यकता नसते. कारण बऱ्याच जणांच्या याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक असते किंवा या ठिकाणी नाव थोडंसं वेगळं असतं, लग्नाच्या आधीचं पहिलं नाव वेगळं असतं, नंतरचं वेगळं असतं, त्यावेळेस तो मिसमॅचचा प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे लक्षात घ्या, मिसमॅचचा प्रॉब्लेम हा सगळ्यांनाच येईल असं काही कुठंही लिहिलेलं नसतं. जर या ठिकाणी तुमचा स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा अजून काही वेगळं असेल तरच तुम्हाला मिसमॅचचा प्रॉब्लेम येतो. परंतु लक्षात घ्या, तुमचं टी-ई-टी आणि सी-टेटच्या सर्टिफिकेटवरची नाव वेगळं आहे आणि तुम्ही बाय डिफॉल्ट जे तुमचं पतीचं नाव येतं तेच आलेलं आहे तसं खाली टाकून फॉर्म सर्टिफाय करू नका. कारण टी-ई-टी सी-टेटच्या सर्टिफिकेटचं नाव वेगळं येईल आणि तुम्ही जी ऑनलाईन माहिती भरताय टी-ई-टी सी-टेटच्या मार्क मध्ये तर ते तुम्ही पतीचं नाव टाकताय, याचा अर्थ ते चुकीचं आहे. त्यामुळे जर असं कोणी केलं असेल तर फॉर्म अनसर्टिफाय करा आणि टी-ई-टी सी-टेटच्या सर्टिफिकेटला जे नाव आहे, जसं नाव आहे तसं नाव तिथं टाका. आणि त्यावेळेस जर तुम्हाला आला मिसमॅचचा प्रॉब्लेम आला तर तो मिसमॅचचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या. रीतसर जिल्हा परिषदला जा, तिथं तो तुमचा फॉर्म वगैरे द्या आणि मिसमॅचचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तुम्ही काय करा, त्या ठिकाणी सगळी माहिती परत भरा, म्हणजे रीतसर सगळ्या गोष्टी होतील. अन्यथा या ठिकाणी चुकीची माहिती आहे. लक्षात घ्या, फॉर्म तुम्हाला अनसर्टिफाय करून परत एकदा सगळी माहिती भरून फॉर्म परत तुम्ही सर्टिफाय करून घ्या. चुकीची माहिती भरू नका. ठीक आहे. अशा प्रकारची माहिती व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमधून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.